मित्रांनो, काय होतीस तू, कोण झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा कावेरीवर खूपच आरोप करू लागतात की जिला मी अंगणातली तुझत होते ती तर अगदी काटेरी बाभळच निघाली आणि जी मुलगी स्वतःच्या वडिलांचा खून करू शकते त्या मुलीला या नात्यांची काय किंमत असणार. अगं, जिथे तू जन्मदात्या बापाला मारू शकते तिथे आम्ही कोण ग तुझे, असं म्हणून मा आता कावेरीवर खूप आरोप करू लागतात. तेव्हा यशला खूप वाईट वाटतं तर बिचारी कावेरी मात्र रडू लागते. अगं, खूप प्रेमाने खूप मायेने मी हे सगळे दागिने सकाळी तुला घातले होते ग, पण ती खरंच योग्यता नाहीये तुझी. अगं, म्हणूनच ते तुझ्या अंगावर दागिने सुद्धा शोभून दिसत नाहीये, तुझी पात्रताच नाहीये अंगावर दागिने घालण्याची. आता काढते दागिने असं म्हणून आता कावेरीचा हात हिसकावून घेत आता माया तिच्या हातातल्या पाटल्या काढून घेतात. तेव्हा कावेरीला आठवतं की कशा प्रकारे सकाळीच माने माझ्या हातात त्या पाटल्या घातल्या होत्या. तेव्हा मा आता खूप रडत असतात आणि म्हणतात, माझ्या नात्याच्या, माझ्या प्रेमाचा तू अपमान केला आहेस, त्याचबरोबर माझ्या विश्वासाचा सुद्धा आणि माझ्या केलेल्या संस्कारांचा ना तू खून केला आहेस. कावेरीकडून एक एक दागिना मा अगदी हिसकावूनच घेतात. तेव्हा कावेरीला पुन्हा ते प्रसंग सारखे सारखे आठवू लागतात की कशा प्रकारे माने प्रेमाने ते दागिने मला घातले होते. अगदी हिसक धासक करतच माने अक्षरशः कावेरीकडून ओढून ओढून ते दागिने घेतलेले असतात आणि यामीच्या हातात दिलेले असतात. त्यामुळे यामी तर खुश होते, अमृता आणि माधवी सुद्धा. बाकी सर्वजण खूप टेन्शनमध्ये उभे असतात. तर आता यशला खूप राग आलेला असतो, पण आता मा समोर असल्यामुळे तो काही बोलू शकत नसतो. आता कावेरीला अगदी लंकेची पार्वतीच माने करून टाकलेलं असतं. अक्षरशः तिच्या कानातले, नाकातलं, त्याचबरोबर तिच्या कपाळावर असणारी ती बिंदी आणि गळ्यातले सर्व दागिने काढून घेतल्यानंतर यश अगदी धक्क्यानेच तिच्याकडे बघतो. तर कावेरी आता एक शब्दही तोंडातून न काढता फक्त आणि फक्त रडत असते, कारण आता खऱ्या अर्थाने कावेरीला समजलेलं असतं आपल्यावर सध्या तरी कितीही काही खरं सांगितलं तरी कुणीही विश्वास ठेवणार नाहीये. मग कावेरी अजूनच रडू लागते. तेव्हा मा आता रडतच म्हणते, तुला कसं काही वाटत नाही ग, ज्या माणसाने तुझ्यावर अगदी वडिलांसारखं प्रेम केलं, अगं त्याच माणसावर आज तू वार करतेस, असं म्हणून पुन्हा एकदा ते आरोप करण्याची संधीच सोडत नसतात. यश आता नाही असं म्हणतो, परंतु यशचं ऐकून घ्यायला तेथे कुणीही तयार नसतं. अगं, जेव्हापासून तू या घरात आली ना तेव्हापासून सततच हे म्हणजेच श्रीकांतराव माझ्याशी भांडत आले, नेहमी तुझी बाजू घेऊनच. अगं, त्याच माणसावर तू वार करतेस, तुला कसं काही वाटत नाही ग. खरं सांगू, सगळं काही अगदी माझंच चुकलंय, कारण तुझ्यावर विश्वास ठेवून ना आता माझीच मला लाज वाटायला लागली. ओळखण्यामध्ये कशी चुकली ना तेच कळत नाही. अगं, तुझ्यासाठी मी तर माझ्या पोटच्या पोरीवर सुद्धा हात उगारला आणि पौर्णिमाचा अपमान सुद्धा केला, आणि तू काय केलं तर माझ्या नकळत माझ्या यश बरोबर प्रेमाचं नाटक केलंस आणि हे घर उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान रचलंस. त्यानंतर कावेरीच्या कमरेला आता घराच्या चाव्या असतात. त्या चाव्या काढून घेत लगेचच मा आता कावेरीला म्हणतात, अगं, या घराच्या चाव्या मी तुझ्याकडे सोपवल्या होत्या. मला वाटलं होतं की तू हे घर बांधून ठेवशील, तू हे घर व्यवस्थित सांभाळशील आणि मेन म्हणजे माझी सगळी माणसं तू अगदी जोडून ठेवशील, पण तू काय केलं, या चाव्यांचा सुद्धा अपमान केला. अगं, तुझी लायकीच नाहीये ग हे सगळं सांभाळण्याची. तेव्हा कावेरी रडूनच म्हणते, मा ऐकून तरी घ्या. तेव्हा मा रागातच म्हणतात, खबरदार जर मला मा म्हणालीस तर. तेव्हा यशला आणि विद्याला खूप वाईट वाटत असतं. यश आणि विद्या दोघेही रडत असतात, तर बाकी सर्वजण गालात हसतात, कारण सगळ्यांच्याच मार्गातला एक अडथळा असतो, तो म्हणजे कावेरी. कावेरी आपल्या सगळ्यांना बरोबर पुरून उरणार, हे अगदी पौर्णिमा, त्याचबरोबर इकडे अमृता आणि त्याचबरोबर माधवी व यामीला माहीत असतं, आणि त्यामुळे सगळ्यांचाच आता कावेरीला घराबाहेर काढण्याचा, माच्या नजरेतून पाडण्याचा हा अखेरीस सक्सेस सुद्धा झालेला असतो. तेव्हा पुढे मा आता म्हणतात, तुझ्या तोंडातले शब्द मला योग्य वाटत नाही, कारण मला खूप त्रास होतो त्याचा. अगं, तुला माझ्या मुलीसारखं वागवलं ग मी, अगदी आईप्रमाणेच माया सुद्धा केली आणि प्रेम सुद्धा केलं. तुला आई नाही म्हणून तुझ्यासाठी काहीतरी आज मी एक खास गोष्ट केली होती, अगदी आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून, असं म्हणून माई या मागे जातात. त्याचवेळी कावेरी अजूनच दुःखी होते. तेव्हा आता यामीला खूप आनंद होतो, कारण तिच्याच हातात सगळे दागिने, त्याचबरोबर तिच्याच हातात आता कावेरीकडून त्या मिळालेल्या चाव्या, सगळं काही असतं, त्यामुळे ती भलतीच खुश होते. त्यानंतर माया समोर एक फोटो घेऊन येतात, त्यामध्ये कावेरी आणि माचा फोटो असतो. तेव्हा तो फोटो पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा अगदी धक्काच बसतो.
तेव्हा कावेरी सुद्धा अगदी फोटोकडे बघतच राहते. पुढे आता मा म्हणते, हा नुसता फोटो नाहीये, हा फोटो बरोबर माझ्या खूप भावना आठवणी जोडलेल्या होत्या, परंतु आता असं वाटतंय ना, हा फोटोच योग्य नाहीये आणि कुटुंबातल्या सगळ्या फोटोंबरोबर हा फोटो सुद्धा लावणार होते मी, कारण मला वाटलं होतं तू माझी आहेस, माझी मुलगी आहेस, खूप म्हणजे खूप विश्वास ठेवला होता ग मी तुझ्यावर. काय केलंस तर माझा विश्वासघातच केलास. ती जी फोटो फ्रेम असते ना, म्हणून ती जी फोटो फ्रेम असते ना, तीच फोटो फ्रेम त्या जमिनीवर आपटतात. तेव्हा हे पाहून सगळ्यांनाच प्रचंड असा धक्का बसतो, कुणाला काहीही कळत नसतं. त्याचवेळी मा आता विद्याला सांगतात, अगं दिवा घेऊन ये, परंतु विद्या आता जातच नाही दिवा आणण्यासाठी पुढे पटकन. त्यामुळे मा अजूनच चवतळतात आणि रागातच म्हणतात, विद्या दिवा घेऊन ये. तेव्हा मात्र विद्या आता खूपच घाबरते. तेव्हा विद्या गुपचूप पुढे जाते आणि माकडे तो दिवा देते. त्याचवेळी मा आता तो फोटो उचलतात. तर यश आणि कावेरी एकमेकांकडे बघतच राहतात. यशने पहिल्यांदाच माचा एवढा राग सुद्धा पाहिलेला असतो. तेव्हा मा आता त्या फोटोजवळ तो दिवा पकडतात आणि म्हणतात, तू माझी मुलगी नाही आहेस, तर या घराला वेटोळं घालून बसलेली तू एक नागिन आहेस, असं म्हणून त्या अक्षरशः घरातील सर्वांसमोरच कावेरी बरोबरचा तो फोटो अगदी जाळून टाकतात. आता हे सगळा प्रकार पाहून कावेरीलाच प्रचंड असा धक्का बसतो आणि धक्क्यानेच ती आता माकडे बघते, पण आता काही बोलू शकत नसते. यशने सुद्धा आता काही बोललेलं नसतं, कारण आपण बोललो तर खूप मोठं प्रकरण वाढणार, असं म्हणून तो गप्प राहण्याचा निर्णय घेतो आणि योग्य वेळेची वाट बघत असतो, जेणेकरून कावेरी काय आहे हे सगळ्यांना समजेल. तेव्हा आता यामी आणि अमृता तर भलत्याच खुश होतात. तेव्हा मा आता पुढे आरोप करतात की नात्याला, विश्वासाला आणि प्रेमाला डसणारी नागिन आहेस तू, नागिन. तेव्हा सगळ्याजण त्या फोटोकडे आता बघत असतात, कारण सर्वांना अपेक्षाच नसते की मा एवढी टोकाचा निर्णय घेतील. तो फोटो जळाल्यानंतर जी राख खाली पडलेली असते ना, तीच राख आता मा हातात घेतात आणि कावेरीच्या तोंडाला अशी लावतात आणि हीच आहे माझ्या विश्वासाची राख आणि तुझी लायकी, असं मा म्हणतात. आणि हाच आहे तुझा खराखुरा चेहरा, असं म्हणून कावेरीवर त्या पुन्हा अविश्वास दाखवतात. यशला अजिबात कावेरीचे हे हाल पाहवत नसतात, परंतु आता जर आपण काही बोललो तर उगीचच प्रॉब्लेम होईल या विचाराने तो बिचारा अजूनही काही बोलत नसतो. कावेरीचा तेथे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अपमान होत असतो. तर कावेरीला सुद्धा वाईट वाटतं. यश आणि विद्या हे दोघेही सोडून घरातील सर्वांनाच कावेरीला दिलेल्या या शिक्षेमुळे खुश असतातच. मग पुढे आता मा म्हणतात, तुझ्या निरागस चेहऱ्यामागे लपलेला तुझा हा खरा चेहरा आहे, असं म्हणून पुन्हा एकदा त्या कावेरीचं तोंड अक्षरशः काळं करतात. यश आता मध्ये बोलतोच की मा हे काय करतेस तू. तेव्हा आता मा रागात म्हणतात, हे ना मी खरंच खूप आधी करायला हवं होतं आणि हिचं तोंड काळं करून हिला घराबाहेर सुद्धा काढायला हवं होतं. तेव्हा यश म्हणतो, मा प्लीज असं करू नकोस. पण मा आता तोंडातून एक शब्दही त्याला काढू देत नाहीत. त्या म्हणतात, गप्पा बस, एक शब्द सुद्धा तू पुढे काढायचा नाही, समजलं. स्वतःच्या वडिलांना मारणाऱ्या मुलीची बाजू घेऊन तू तर माझ्याशी बोलूच नकोस, असं मा आदेश सोडतात. तेव्हा यश सुद्धा नाईलाजाने आपला गप्प बसतो. त्यानंतर काही वेळाने पोलीस तेथे येतात. यमुना धर्माधिकारी आहे का असं विचारतात. तेव्हा आता पोलीस, असं विद्या जोरातच ओरडते. पोलिसांना पाहून खरं तर सगळेजण घाबरलेले असतात. तेव्हा आता मीच बोलवलंय त्यांना, असं यामी म्हणते. तेव्हा त्यावेळी आता मा लगेचच कावेरीचा हात पकडतात आणि घेऊन जा हिला, ही खुनी आहे, विश्वासघात केलाय आमचा, असं जोरात ओरडतात. माझ्या पतीवर हिने प्राणघातक हल्ला केलाय, माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी बघितलंय, मा म्हणतात आणि पोलिसांना कावेरीचं हे कारस्थान आता सांगू लागतात. तर आता यामी खूप म्हणजे खूप खुश असते आणि हसत असते, कारण तिनेच हा पोलिसांना बोलवण्याचा प्लॅन केलेला. मा पोलिसांना सांगतात की घेऊन जा हिला आणि अगदी कठोरातली कठोर शिक्षा सुद्धा करा. कावेरी खूप रडत असते, पण यशला अजिबातच हे पटत नसतं. कावेरीची बाजू घ्यावं की नाही असं होत असतं, परंतु आता तो लगेचच पुढे येतो आणि म्हणतो, थांबा जरा. तेव्हा तो माला आता म्हणतो की कावेरी निर्दोष आहेत मा, त्या असं कधीही म्हणजे कधीही करू शकत नाही. तेव्हा आता माच्या विरोधातच असं बोलल्यामुळे आता मालाच धक्का बसतो की माझा मुलगा या मुलीसाठी माझ्या विरोधात बोलतोय. तर आता घरातील सगळेजण तोंड वाकडं करत असतात, कारण यशने ठामपणे कावेरीची बाजू घेतलेली असते. यश हा काय करतो तर कावेरीचा हात जोरात घट्ट पकडून ठेवतो आणि माकडे बघतो. तेव्हा मा अगदी डोळे मोठे
करून त्याच्याकडे बघू लागतात की यशची एवढी डेअरिंग झाली की माझ्यासमोर त्या मुलीचा हात पकडतोय. तेव्हा यश हा म्हणतो, माझा पूर्ण विश्वास आहे कावेरीवर. तेव्हा अजिबातच यशचं बोलणं ऐकत नाही. त्या म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही घेऊन जा या मुलीला, आणि जर तुम्हाला कोणी अडवण्याचा प्रयत्न केला ना तर त्यालाही घेऊन जा. असं सरळ सरळ स्पष्ट शब्दात त्या यशलाच कावेरीबरोबर घेऊन जाण्याची आता सूचना देतात. तेव्हा लगेचच लेडी कॉन्स्टेबल या पुढे येतात. कावेरीला आता लगेचच घेऊन जाणार असतात. तेव्हा आता यश म्हणतो, थांबा 1 मिनिट. बाबांवर हल्ला कावेरीने केलाय हा पुरावा आहे का कोणाकडे? वर जेव्हा हल्ला झाला ना तेव्हा कावेरी रूममध्ये गेल्या होत्या, पण लाईट्स ना सगळ्या बंद होत्या. कावेरीच्या हातात असणारी काठी आपण सगळ्यांनी बघितली, पण याचा अर्थ असा होत नाही की हल्ला त्यांनीच केलाय. आणि असंही होऊ शकतं त्यांनी फक्त खाली पडलेली काठी उचलली असेल. त्या लेडी कॉन्स्टेबल म्हणतात, हे पहा, तुम्ही हे सगळं ना कोर्टात सांगा, कारण आम्ही हे जे बघतोय आणि घरातल्यांची तक्रार याच्या आधारावर आम्ही यांना अटक नक्कीच करू शकतो. तेव्हा लगेचच यश म्हणतो, थांबा जरा 2 मिनिट. असं म्हणून तो आता लगेचच थोडा बाजूला जातो आणि कुणाला तरी कॉल करतो. त्यानंतर तो आता म्हणतो, मोहित जिजू का कॉल रिसीव करत नाही ना, कळतच नाहीये. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच डॉक्टर आता तेथे येतात आणि पेशंटला ब्लडची खूप गरज आहे, पण इंटरनल ब्लिडिंग खूप झालं आहे असं ते म्हणतात. तेवढ्यातच घरातील सगळेजण घाबरतात आणि आतमध्ये येतात. तेव्हा आम्ही ब्लड बँकला खूप वेळा कॉल केला, परंतु या बाबांचा आहे ना ग्रुप खूपच रेअर आहे असं डॉक्टर सांगतात. त्यांचा ब्लड ग्रुप आहे O निगेटिव्ह आणि त्यामुळेच आम्हाला रक्त मिळत नाही. आता मला सांगा, तुमच्यापैकी कुणाचा ब्लड ग्रुप हा मॅच होईल का? तेव्हा सगळ्यांकडे डॉक्टर पाहतात तर सगळेजण नकारार्थी मान हलवतात. आमचा कुणाचाच ब्लड ग्रुप O निगेटिव्ह नाही असं म्हणतात. तेव्हा यश हा मागे कावेरीकडे बघतो. कावेरी खूप रडत असते. त्यानंतर म्हणतात, तुम्ही दुसरीकडे बघा ना, कुठेतरी ब्लड बँकमध्ये चौकशी करून नक्कीच तुम्हाला मिळेल. यश म्हणतो, अगं तू विसरली का, माझा आणि बाबांचा ब्लड ग्रुप हा सेम आहे. तेव्हा आता लगेचच डोळे बंद करतात. त्यानंतर आता डॉक्टर विचारतात, ॲम्ब्युलन्स कुठपर्यंत पोहोचली आहे? तेव्हा येईलच 2 मिनिटात असं आता यश सांगतो. त्यानंतर आता डॉक्टर म्हणतात, तोपर्यंत मी पेशंट जवळच थांबतो. असं म्हणून ते आता लगेचच श्रीकांतरावांकडे जातात. वेळी यश म्हणतो, बघ प्लीज, मी तुला सांगतोय, कावेरीला अशी अरेस्ट होऊ देऊ नकोस, कारण बाबा बरे झाले की सगळं खरं सांगतील तुला. पण आता जर तू कावेरीला जेलमध्ये टाकलंस तर नंतर खरंच तुला खूप मोठा पश्चाताप होईल. तेव्हा मला अजूनच चिड येते आणि ती म्हणते की वा यश, अरे मानलं रे तुला, अरे बिझनेस तुला इतका कळतो हे मला माहीत नव्हतं. या खुनी मुलीला वाचवण्यासाठी आता सौदा करतोस स्वतःच्या रक्ताच्या बदल्यात. तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो, कारण माने असा शब्द वापरून यशचं मन दुखवलेलं असतं. यश म्हणतो, असं नाहीये अगं, कारण तू ना चुकीचा अर्थ काढतीयस कारण ते माझे सुद्धा बाबा आहेत आणि त्यांच्यासाठी रक्त काय, मी माझा जीव सुद्धा देऊ शकतो. तेवढ्यातच कावेरी आता पुढे येते आणि यशचा हात हातात घेऊन प्रेमाने म्हणते, ऐका माझं यश, हे पहा, तुम्ही एक काम करा, आता माझी अजिबात काळजी करू नका, तुम्ही ना अगोदर बाबांचा जीव वाचवा. तेव्हा यश म्हणतो, पण कावेरी, अहो तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. तेव्हा कावेरी म्हणते, मी हात जोडते तुमच्यासमोर, पण प्लीज माझी बाजू घेऊ नका, कारण बाबांना ना सर्वात जास्त तुमची गरज आहे. यशला एक फोन येतो. तेव्हा तो कॉल रिसीव्ह करतो आणि विचारतो, हॅलो कोण आहे? मग ॲम्ब्युलन्स तिथे आलेली असते हे यशला समजतं. तो फोन ठेवल्यानंतर सर्वांना सांगतो की ॲम्ब्युलन्स आली आहे, आपण सर्वजण बाबांना आता अगोदर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. सगळेजण पुन्हा श्रीकांतकडे जातात. तर कावेरी तेथेच बिचारी रडत उभी थांबते. तर विद्या तिच्या जवळ जाते. त्यानंतर आता सुद्धा निघालेले असतात. तेव्हा उदय, त्याचबरोबर संदीप आणि यश हे तिघेही म्हणतात की प्लीज नको येऊस तू घरीच थांब, आम्ही कळवतो तुला. तेव्हा हो मला कळवा असं म्हणून खूप रडू लागतात. तर यामी आणि पौर्णिमा या दोघीही माला सावरतात. तर आता सगळ्याजणी माला रूममध्ये घेऊन चाललेल्याच असतात. त्यावेळी मात्र आता माला समोर पुन्हा एकदा कावेरी उभी असलेली रडताना दिसते. मग आता त्या खूपच रागात म्हणतात, दूर करा या मुलीला माझ्या नजरेसमोरून, कारण ही ना माझ्या घराला लागलेलं ग्रहण आहे, ग्रहण. तेव्हा अमृता आणि यामी त्याचबरोबर माधवी या खूपच खुश होतात.
तेव्हा आता माधवीसुद्धा खुश असते, कारण आता कावेरीवर होणारे आरोप तिच्या फायद्यासाठीच असतात. माझ्या मुलीला या घरची सून नक्कीच होता येईल असं आता तिला वाटत असतं. तर विद्या आता मासमोर हात जोडते आणि म्हणते, कावेरी असं नाही करू शकत मा, तुम्ही विश्वास ठेवा जरा तिच्यावर, प्लीज त्यांच्यावर विश्वास ठेवा, कारण ते असं कधीही करणार नाही. विद्याने एवढी रिक्वेस्ट करून देखील काही फायदा होत नाही, कारण मा ह्या खूप रागात म्हणतात, घेऊन जा या मुलीला. तरीही पोलीस आता तेथेच थांबतात, परंतु मा हट्टच करतात की माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलीही प्राणघातक हल्ला केला या मुलीने माझ्या नवऱ्यावर, त्यामुळे हिला तुम्ही घेऊन जा. तेव्हा आता पोलीस लगेचच कावेरीचा हात पकडतात आणि तिला तेथून घेऊन जातात. तर आता मासुद्धा लगेचच आपल्या रूममध्ये जातात. विद्या बिचारी तेथेच बसून खूपच रडू लागते. तिलाच काही सुचत नसतं करावं काय. त्यानंतर आता अमृता या संधीचा फायदा घेते की तिथे कोणी नाहीये आणि हाच फायदा घेत ती धावत धावत बाहेर जाते आणि म्हणते पोलिसांना की थांबा जरा. मग कावेरीला अतिशय राग आलेला असतो या अमृताचा, पण या क्षणी आता तिलाच खुनी ठरवल्यामुळे ती काही बोलू शकत नसते. ती आता शांतपणे अमृताकडे बघते. तेव्हा अमृताना आता लगेचच हसत कावेरीला मिठी मारते आणि हळूच कावेरीला म्हणते, काय ग, तुझ्यावर एवढे आरोप असताना, अट्टल गुन्हेगार तू असताना तू माझ्यावर आरोप करत होतीस. आता एक काम कर, तू उरलेलं आयुष्य ना जेलमध्येच घालव. गुड बाय कावेरी, आता बघूच तू इथे नसताना या घराला नक्की कोण कोण वाचवतं. आता हेच ऐकून कावेरीला प्रचंड असा धक्का बसतो आणि तिला समजतं की हे सगळं ना या अमृतानेच केलं आहे. अगोदरही तिला तसाच डाऊट आलेला असतो, पण तिच्याकडे पुरावे नसतात. पण आता कावेरी मनातच ठरवते हिच्या विरुद्ध पुरावे गोळा करायचे म्हणजे करायचेच. त्यानंतर त्या लेडी कॉन्स्टेबल अमृताला म्हणतात, निघा आता बाजूला, आम्हाला हिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायचे. तेव्हा कावेरीला आता लगेचच पोलिसही घेऊन जातात. त्यानंतर दुसरीकडे आता यश हा हॉस्पिटलमध्ये असतो. तर आता श्रीकांतरावांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं असतं. त्याच वेळी यश हा रडत असतो, कारण आपल्या वडिलांना हे नक्की काय झालं त्यालाच कळत नसतं. एकीकडे त्याच्या वडिलांचं त्याला टेन्शन आणि दुसरीकडे कावेरीवर होणारे हे आरोप, तिच्यावर होणारा हा अन्याय त्याला सहन होत नसतो. तो त्याच विचारामध्ये असतो. काही वेळानंतर डॉक्टर म्हणतात, यश प्लीज तुम्ही जरा ब्लड डोनेट करता का. तेव्हा यश म्हणतो हो. त्यानंतर नर्सला आता लगेचच यश हा म्हणतो की चला मी तुम्हाला ब्लड डोनेट करतो. त्यानंतर श्रीकांतरावांना काही सलाईन्स लावल्या जातात. यश मात्र त्यांच्याकडे बघतच राहतो. त्यालाही हे सहन होत नसतं आणि मग नर्स तेथे येऊन यशचं सुद्धा ब्लड घेत असतात. त्यानंतर आता यश ब्लड डोनेट करतो. तर डॉक्टर लगेचच आता श्रीकांतरावांना ते ब्लड आता देणार असतात. त्याचवेळी यश तेथे येतो आणि म्हणतो, बाबा असं बघून ना तुम्हाला त्रास होतोय, लवकरात लवकर बरे व्हा, त्यामुळे ना सगळा काही गुंता सुटणार आहे. त्यानंतर नर्स म्हणतात की सर प्लीज तुम्ही बाहेर थांबा. तेव्हा यश आता हो असं म्हणतो. त्यानंतर यश आता बाहेर जातो आणि लगेचच मोहित जिजूंना फोन करतो. मोहित जिजू इकडे कॉल रिसीव करतात आणि यश बोल रे असं म्हणतात. तेव्हा यश म्हणतो, सिच्युएशन खूप डेंजर झाली आहे, इथे खूप काही घडून गेलं आहे. तेव्हा मोहितला अचानक असा धक्काच बसतो की नक्की काय घडलं. त्यानंतर आता झालेला सर्व प्रकार मोहितला समजल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा मोहित म्हणतो की हे बघ यश, ऐक मी घरी बघतो, तू तिथे सांभाळ सगळं, बाबांचं काय होतंय ते कळव मला. मग आता यश हो म्हणून फोन ठेवतो. त्याचबरोबर आता यश तिथेच बाबांजवळ थांबलेला असतो. त्यावेळी आता त्याला विद्याचा फोन येतो. तो कॉल रिसीव करतो आणि बोला ना विद्या वहिनी असं म्हणतो. तेव्हा विद्या विचारते, बाबा कसे आहेत, बाबा ठीक तर आहेत ना. मग आता यश म्हणतो, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, तो म्हणजे मी ब्लड तर दिला आहे, डॉक्टर ट्रीटमेंट करतायत बाबांवर, तुम्ही कुणीच काळजी करू नका, स्वतःची काळजी घ्या. त्यानंतर आता विद्या खूप रडू लागते आणि म्हणते, भाऊजी अहो टेन्शन तर येणारच ना, कारण कावेरी वहिनींना पोलीस तर घेऊन गेले आहेत, त्यांना अरेस्ट झाली आहे असं जेव्हा विद्या म्हणते ना, तेव्हा यशला प्रचंड असा धक्का बसतो. त्याला असं वाटतं की माझं ऐकेल, अजिबात पोलिसांच्या ताब्यात ना माझ्या कावेरीला देणार नाही. परंतु माने जे करायचं ना तेच केलेलं असतं. यशच्या पायाखालची आता अक्षरशः जमीन सरकलेली असते. मग विद्या रडतच सांगू लागते, मी ना मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही. मग आता ती रडत म्हणते, माऊजी मला ना कावेरी वहिनीची खूप काळजी वाटते. मग आता यश म्हणतो, वहिनी काळजी करू नका, तरी प्रयत्न करतो, तुम्ही काळजी करू नका, आपण कावेरीला नक्कीच सोडवू.
तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या असं म्हणून तो फोन ठेवतो. तर विद्यासुद्धा दुसरीकडे फोन ठेवून देते आणि रडू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मोहित, जिजू हे कावेरीला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. तेव्हा बाबा कसे आहेत असं आता कावेरी विचारते. जिजू आता लगेचच म्हणतात, कावेरी, बाबांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला आपण लवकरात लवकर शोधून काढू. तू अजिबात काळजी करू नकोस कसली. दुसरीकडे अमृता माधवीला सांगते, माझ्या खेळाचा दुसरा डाव सुरू झालाय. आता काही टिकत नाही सुलक्षणाचं हे घर. तर दुसरीकडे उदय हा घरी येतो. तेव्हा यश विचारतो, दादा अरे कुठे होतास तू? आपल्या बाबांना ना डिस्चार्ज मिळालाय असं तो अगदी शांतपणे सांगत असतो. उदयला काय होतं काय माहीत, तो ना आता सणासण यशच्या 2-3 कानाखाली मारतो. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.